श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं सोनाली न्यू शेअरिंग या चॅनलमध्ये. आपल्याकडे चातुर्मासाची सुरुवात झालेली आहे आणि त्यातच आता पवित्र असा श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिन्यामध्ये तुम्ही बहुतेक करून ऐकलं असेल की कोणतंही देवकार्य करण्याला, ग्रंथवाचन करण्याला, नदीमध्ये स्नान करण्याला, त्याचबरोबर जप करण्याला आणि काही गोष्टींचा त्याग करण्याला खूप महत्त्व आहे. तर असं का बरं? तर हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे. चातुर्मासाचे 4 महिने म्हणजे हिंदूंच्या दृष्टीने व्रतवैकल्य करून पुण्यसंचय करण्याचा काळ. प्रत्येक वर्षातील आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या 4 महिन्यांच्या काळास चातुर्मास असे म्हणतात. या 4 महिन्यांमध्ये शेषशायी भगवान विष्णू जलाशयात निद्रा घेतात असा समज आहे. या काळात हिंदू स्त्री पुरुष अनेक प्रकारची व्रतवैकल्य करतात. एकेकाळी आपल्याकडे चातुर्मासाला फार महत्त्व होतं, परंतु आज काळ बदलला आहे आणि चातुर्मासाचे महत्त्वसुद्धा कमी होत चालले आहे. पण तरीही अजूनही हिंदू खूप असे भाविक भक्त आहेत, ते या काळामध्ये ज्यांनी कोणी आषाढ महिन्यामध्ये जरी देवकार्य केले नसेल तर श्रावण महिन्यामध्ये आवर्जून प्रत्येकाने देवकार्य करणे, ग्रंथवाचन करणे, पोथीवाचन करणे, स्नान करणे, दान करणे, काही गोष्टींचा त्याग करणे खूप गरजेचं आहे. तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत. चातुर्मासामध्ये किंवा श्रावणामध्ये स्नानाचं काय महत्त्व आहे? या काळामध्ये भगवान विष्णू शेषावर बसून जलाशयात निद्रा घेत असतात. त्यायोगे त्यांच्या स्पर्शाने पृथ्वीवरील सर्व जलात त्यांच्या तेजाचा अंश उतरतो आणि ते साहजिकच अत्यंत पवित्र बनते. म्हणूनच या काळात सरोवर, समुद्र, नदी, तलाव इत्यादी ठिकाणी स्नान करणे अतिशय पुण्यकारक समजले जाते. त्यायोगे शरीर शुद्ध होऊन सहस्रावधी पापांचा नाश होतो. त्यातही समुद्र संगम, नद्यांचा संगम, त्याचप्रमाणे गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा आदी पवित्र नद्यात स्नान करणे विशेष शुभ समजले जाते. हे स्नान सूर्योदयाच्या वेळी करावे. चातुर्मासात 15 दिवस गोदावरी नदीत जो नियमाने स्नान करतो तो मृत्यूनंतर निश्चितपणे विष्णुलोकात जातो, असे ब्रह्मदेवांनी नारदांना ठामपणे सांगितले आहे. या नदी स्नानाप्रमाणे तिल मिश्रित, आवळा मिश्रित तसेच बिल्वदल मिश्रित स्नानालाही फार महत्त्व आहे. त्यायोगे मनुष्यातील अनेक दोष नष्ट होतात. ज्या कुणाला प्रकृती अस्वस्थामुळे जलस्नान करणे शक्य नसेल अशांनी चातुर्मासात भस्मस्नान तरी अवश्य करावे. भस्मस्नानाचा अर्थ आहे सर्व शरीर ओल्या फडकाने पुसून त्यावर गाणगापूरसारख्या पवित्र भूमीवरील भस्म लावणे. श्रावण महिन्यामध्ये महादेवाची पूजा करण्याला खूप महत्त्व आहे. या महिन्यामध्ये गुरुचरित्र, नवनाथ भक्तिसार, गजानन विजय, दत्त महात्म्य, सप्तशती, हरिविजय, रामविजय, ज्ञानेश्वरी, दासबोध, श्रीमद भागवत यांसारखे ग्रंथ पारायण आपल्या घरामध्ये नेमधर्म पाळून करावे. यामुळे आपल्याला महादेवाची विशेष कृपा प्राप्त होते. कारण श्रावण महिन्यामध्ये केलेली कोणतीही सेवा वाया जात नाही आणि त्याचं विशेष असं फळ आपल्याला कितीतरी पटीने जास्त मिळत असतं. म्हणून आपल्या घरामध्ये यातील तुमच्याकडून जितकं होईल तितके ग्रंथ वाचन तरी तुम्ही केलंच पाहिजे. चातुर्मासात जप करण्याला विशेष महत्त्व आहे. या काळामध्ये केलेला जप त्वरित फलित होतो, परंतु जप करताना त्याबरोबरच इष्टदेवतेचं स्मरणही करावे. अन्यथा कोट्यवधी जप करून त्याचा कसलाच उपयोग होणार नाही. जप करीत असताना त्या देवतांच्या तेजोलयात आपण बसलो आहोत व देवता आपल्याला शुभ आशीर्वाद देत आहेत अशी भावना करून एकांतात देवापुढे बसून निश्चित मनाने जप करावा. हा जप माळेवर मोजून करावा, परंतु जप करताना लक्ष इष्टदेवताऐवजी माळेकडेच जात असेल तर अर्ध्या तासात किंवा 15 मिनिटात किती जप होतो हे एकदा पाहून घेऊन त्याप्रमाणे घड्याळ लावून जप करावा. जप करताना ताठ बसावे, मनातच ओठ न हलविता जप करावा. आजारी आणि वृद्ध व्यक्तींनी अंथरुणावर पडून जप केला तरी हरकत नाही. जपामुळे चित्तशुद्धी लवकर होते. या काळामध्ये दानाचे महत्त्व काय आहे ते आपण जाणून घेऊया. या काळामध्ये दानाला अपरंपार असे महत्त्व आहे. या काळात अन्नदान करणारा मनुष्य अंती विष्णुलोकात जातो असे म्हणतात. अन्नदानाप्रमाणेच वस्त्रदान, संपत्तीदान, छत्रदान, जलदान, घृतदान म्हणजे तूपदान
विद्यादान याचेही महत्त्व विशेष आहे, कारण हे दान देखील एका प्रकारचे तपस असते. दानामुळे लोभ आणि आसक्ती कमी होतात, परंतु हे दान नावलौकिकासाठी किंवा प्रतिष्ठेसाठी करू नये. एक कर्तव्य म्हणून ते गुप्तपणे करीत राहावे. या काळामध्ये काही आपल्याला आवडत्या वस्तूंचा त्याग करणं खूप गरजेचं असतं. तर त्याचं काय महत्त्व आहे हे आपण पाहूया. स्कंद पुराणात असं म्हटलं आहे की या काळामध्ये आपल्या आवडत्या वस्तूचा त्याग करणे खूप फलदायी होते. कोणत्या वस्तूचा त्याग केला असता आपल्याला कोणते फळ मिळते ते आपण बघूया. उदाहरणार्थ, मिरचीचा त्याग केल्यास मनुष्य राजा होतो. रेशमी वस्त्राचा त्याग केल्यास अक्षय सुख मिळते. उडीद आणि चण्याचा त्याग केल्यास पुनर्जन्मातून मुक्तता होते. केशराचा त्याग केल्यास राजप्रियता. फुलाचा त्याग केल्यास ज्ञानप्राप्ती. शय्येचा आणि असत्य भाषणेचा त्याग केल्यास महान सुख. हजामत न केल्यास विविध त्रासांतून मुक्तता इत्यादी. या काळात वरील गोष्टींबरोबरच परनिंदा, असत्य भाषण, काम, लोभ, मोह, क्रोध आणि काळ्या वस्तू यांचा त्याग अवश्य करावा. अशा प्रकारे चातुर्मासामध्ये आणि विशेष श्रावण महिन्यामध्ये सर्व नेमधर्म पाळणारा, ग्रंथवाचन करणारा, आवडीच्या वस्तूंचा त्याग करणाऱ्या मनुष्याच्या सर्व इच्छा महादेव पुरवतात. ह्या व्हिडिओमध्ये इतकेच. भेटूया पुढच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.